नमस्कार. मी डॉक्टर चेतन क्षत्रिय, मेडीबोन पाईल्स क्लिनिक ऐरोली. आज आपण बघणार आहोत आहारामध्ये फायबरचे प्रमाण किती असावे. फायबरचे मुख्यतः 2 प्रकार आहेत. सोल्युबल जे विरघळणारे आणि इनसोल्युबल जे पाण्यामध्ये न विरघळणारे. पोट साफ होण्यासाठी आपल्याला जे फायबरची आवश्यकता असते ते न विरघळणाऱ्या कॅटेगरीमध्ये येतात. ज्यांना शुगरचा, हाय कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे त्यांना सोल्युबल फायबर खाल्लेले कधीही फायद्याचे ठरतात. पोट साफ होण्यासाठी, कॉन्स्टिपेशन टाळण्यासाठी इनसोल्युबल फायबरचा आहारात समावेश असावा. साधारणतः 28 ग्रॅम ते 30 ग्रॅमपर्यंत याचा आहारात समावेश असावा. अति फायबर घेतल्यामुळे पण गॅस होणे, पोटात कळ येणे त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे आहारामध्ये फायबरचे प्रमाण किती असावे ही पण गोष्ट महत्त्वाची ठरते. माहिती उपयुक्त वाटल्यास कृपया आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. धन्यवाद.